आणि आता पुण्यामधून एक मोठी बातमी समोर येते। दोन्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर अखेर तोडगा निघालाय। ज्या प्रभागामध्ये ज्याचे उमेदवार जास्त त्याचं चिन्ह असा तोडगा यावेळी काढण्यात आलेला आहे। दोन्ही पक्ष एकत्रित येण्याची प्रक्रिया आता पुढे सरकली आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घड्याळ आणि तुतारी या दोन चिन्हांवर लढताना आपल्याला पाहायला मिळतात। पुण्यामध्ये राष्ट्रवादीची युती झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीची युती झाल्यानंतर चिन्हाचा वाद होता, मात्र अखेर यावर तोडगा निघाला। ज्या प्रभागामध्ये ज्याचे उमेदवार जास्त त्याचं चिन्ह हा तोडगा आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काढला। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल सर, अखेर तोडगा निघालाय। चिन्हावरून जो वाद किंवा चर्चा सुरू होती ती अखेर आता शेवटच्या टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। आणि सगळ्यात जास्त उमेदवार तुम्हाला घड्याळावरती लढताना दिसतील। त्याचं कारण आहे सागर की 34 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आणि प्रपोर्शनेटमध्ये म्हणजे उर्वरित जे आहेत 34 त्यांना दिलेच आहेत आणि उर्वरित ठिकाणी जेवढे तुमचे आधीचे नगरसेवक होते त्या प्रमाणात म्हणजे 1/3 अशा पद्धतीनं त्या जागांचं वाटप झाले आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार गटाला कमी जागा आलेल्या आहेत। त्यामुळे काय होणार आहे की 4चा जो प्रभाग आहे त्या 4च्या प्रभागामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावरती उमेदवार लढत असतील तर 4था उमेदवार हा तुतारीवरती नाही लढणार, तो आता घड्याळावर लढेल। आणि म्हणून जास्तीत जास्त नगरसेवक पुण्यातले हे तुम्हाला घड्याळाच्या चिन्हावरती लढताना दिसतील आणि खूपच कमी असे नगरसेवक असतील की जे तुतारीवरती अजित पवार गटाचे लढतील। हा तोडगा काढण्यात आला आहे कारण भविष्यामध्ये दोन्ही पक्षाचं विलिनीकरण होईल किंवा न होईल, परंतु आपणच आपले उमेदवार घड्याळाच्या चिन्हावरती लढवणं काही योग्य नाही आहे असा वाद झाला होता आणि त्याच्यावरती तोडगा म्हणून हा तोडगा काढण्यात आलेला आहे। सकाळी रोहित पवार असं म्हणाले होते की आमचं असं ठरलं की आमचे उमेदवार हे आमच्या पक्ष सिंबलवरती लढतील, पण तसं होणार नाही आहे ही सूत्राची माहिती आहे। आणखीन एक महत्त्वाची बाब आहे त्यावेळेला की जेव्हा आता उमेदवारी अर्ज भरायला एकच दिवस राहिला आहे असं दिसतंय की शरद पवार गटामध्ये खूप मोठी खदखद आहे, कारण अजित पवारांकडं ज्या जागा गेलेल्या आहेत त्या बहुसंख्येने चांगला स्ट्रॉंग होल्ड असलेल्या शरद पवार यांच्या गटातल्या आहेत। ह्या दोन महत्त्वाच्या बातम्या जे सूत्रांनी आपल्याला दिल्यात सागर। नक्कीच राहुल सर, या संदर्भातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहू। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।